हॅलो. मॅचला होती सुरुवात. अनिकेत चौधरी गोलंदाजी क्रमवरती आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल यावेळेस आपण पाहिला तर हलक्या हातानं चेंडूला ढकललाय पॉइंटच्या दिशेनं. ओ हो हो हो, चेंडूची फेकी आपण पाहिली तर अतिशय जबरदस्त वेगानं आली होती. एक सिंगल धाव फलकावरती या ठिकाणी ऍड केली जाते टीमची टोटल. मात्र या ठिकाणी आपण पाहिली तर एक या आकड्यावरती जरूर पाहायला मिळेल. निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर एक जबरदस्त झेप घेऊन चेंडूला अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता सुरेंद्र घाटालनं. तो इष्टरक्षकच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि थोडीशी दुखापत निश्चितच त्याला देखील जाणवली आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर अनिकेत चौधरीचा अतिशय जबरदस्त राहिला होता. तेवढाच सुंदर सन्मान देखील या ठिकाणी केला गेलाय. एक सिंगल धाव हलक्या हाताने चेंडूला मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये ढकललं होतं. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती फलंदाज कुणाल मडके. पहिला बॉल या ठिकाणी आपण दुसरा बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर चेंडू जाईल यावेळेस पॉइंटच्या बाहेर. सीमारेषा पलीकडे मिळतील 4. या ठिकाणी आपण पाहिला तर चौकार येतोय. चौकारानं धावसंख्येचा देखील बदलला आहे आकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 5 या आकड्यावरती. पाच धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅन आपण पाहिलं तर मिड विकेट क्षेत्रामध्ये केवलजी मांगेला अतिशय जबरदस्त टेलिकास्ट करतायत. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या दिशेने रवाना झालाय. स्वतः गोलंदाज या ठिकाणी गोलंदाज अगदी वेगाने चेंडूवरती पुढे सरसावला होता, परंतु एक नाही तर 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 7 या आकड्यावरती. आणि निश्चितच एका नंबरवरचे कॅमेरामॅन आहेत आमचे केबलजी मांगेला यांच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त सुंदर टेलिकास्ट या ठिकाणी कॅमेरा वर्क आपल्याला जरूर त्यांच्या माध्यमातून चांगलं पाहायला मिळतंय. त्यांना देखील सल्यूट आहे. अशीच प्रगती करत राहा. यावेळेस षटकातील पुढचा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. ओ हो हो हो, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा जबरदस्त बॅकफूट पंच होता. आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आमचे बाउंड्री पंच देखील आहेत आणि फलंदाज असणार आहे आउट. धन्यवाद डीजे, धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहू शकता आमचे कॅमेरामॅन प्रीत, त्याच्यानंतर जयेश मांगेला यांच्या माध्यमातून निश्चितच चांगला टेलिकास्ट या ठिकाणी पाहायला मिळतंय. हे देखील तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती आपण या ठिकाणी पाहिलं तर केवलजी मांगेला यांना मात्र या ठिकाणी दाखवलं जातं. अतिशय जबरदस्त टेलिकास्ट या ठिकाणी यांच्या माध्यमातून केलं जातं आणि थोडी चेहऱ्यावरती स्माइल देखील अतिशय जबरदस्त छान पाहायला मिळते या ठिकाणी. थँक्यू. चला आपण मॅचच्या दिशेने लक्ष केंद्रित करूया. चेंडू टाकून झाले त्या ठिकाणी षटकातील 4, अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धाव फलक आपण पाहिलं तर 7 धाव फलकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हो 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 हो, हलक्या हाताने या ठिकाणी आपण पाहिलं तर फक्त जंटल पुश करायचं होतं, परंतु चेंडू अगदी वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. वेगवान हा चेंडू हाताला होता. समरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली.
धावसंख्या स्थिर आहे 7 या आकड्यावरती. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर एक ड्रेसिंग पर्सनॅलिटी राहुल गोंड आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगला रोल राहिलाय या स्पर्धेमध्ये देखील राहुल गोंडचा. षटकातील पुढचा बॉल चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. यावेळेस गॅपमध्ये चेंडूला टाकलं. चेंडू जाईल थर्डमॅन बॉर्डर लाईनच्या बाहेर. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या ठिकाणी तेच दृश्य पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. अतिशय जबरदस्त लेट कटचा फटका पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र जाऊन थांबलाय मैदानाच्या बाहेर. 4 धावांकरता आलाय चौकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर निश्चितच अतिशय जबरदस्त फटका रवी ढवळेच्या बॅट मधून पाहायला मिळाला. म्हटलं जातं नशिबाच्या सगळ्या सोंगट्या आपल्याप्रमाणे पडतील असं नाही, पण जशा पडतील तशा परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द ही नेहमीच असायला हवी. धावसंख्या झाली ती 11. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये ऑन होते राहुल गोंडच्या माध्यमातून. हे षटक मात्र या ठिकाणी आपण पाहणार आहोत. षटकातील पहिला बॉल यावेळेस आपण पाहिला तर बॅटची हलकीशी लिडिंग एज आणि काम तमाम. अनिकेत भोमटे आउट. धन्यवाद धन्यवाद. अजून सुद्धा भरपूर काही मेहनत या ठिकाणी करावी लागेल टीम एकविरा स्पोर्ट वाकीपाडा संघाला. 2 महत्वाचे फलंदाज आता मात्र डगआउटला परतले. सुरुवातीला आपण पाहिलं तर कुणाल मडके, त्याच्यानंतर अनिकेत भोमटे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इन झालाय रुपेश मोरे. 2 अक्षराचं लक आणि 2.5 अक्षराचं भाग्य आणि 3 अक्षराचं नशीब उघडण्यासाठी 4 अक्षराची मेहनत ही सातत्याने उपयोगाला येत असते आणि ती मेहनत या ठिकाणी करावी लागेल. यावेळेस आणखी एक जबरदस्त चेंडूची हाताळणी या ठिकाणी केली गेली आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर थोडेसे हौसले बुलंद झालेत. गोलंदाज आपण पाहिला तर राहुल या खेळाडूची आणि आताचा बॉल देखील डॉट त्याने हाताळलाय. चांगला परफॉर्मन्स राहुलच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस परफेक्ट यॉर्करचा मारा यावेळेस केला होता. ऑन साइडला चेंडूला फक्त दिशा दिली होती. अनिकेत भोमटेकडनं झाली मिस्टेक. सिंगल होते तिथं मात्र डबल धाव कन्वर्ट केले. डबल धावेनं धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 13च्या घरामध्ये 13 धावा. धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी ही महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला एकविरा स्पोर्ट वाकीपाडा, दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते न्यू स्टार वसई संघ. सध्या तरी न्यू स्टार संघ या ठिकाणी आपण पाहिला तर शतरक्षण करतोय. बॅटिंग करणारी टीम आपण पाहिली तर एकविरा स्पोर्ट वाकीपाडा आपल्याला पाहायला मिळते. एवढंच एक सिंगल धावाळे. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 14च्या घरामध्ये. 14 धावा धाव फलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल त्यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला जंटल पुश केलाय. 1 धाव वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ठिकाणी केला जाईल का, परंतु नाही असं उत्तर आलंय. म्हणूनच म्हटलं जाताना संघर्षाचा काल कधी संपत नसतो. प्रसंगानुसार त्याच्याकडे सातत्याने आपल्याला पाहावं लागतंय. समर्थ हे जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असलेल्या संघर्षातून निर्माण होत असतं. यावेळेस आपण पाहिला तर संघर्ष चांगला करावा लागेल टीम एकविरा स्पोर्ट वाकीपाडा संघाला. यावेळेस पुन्हा एकदा स्टेट ड्राऊनचा फटका. पुन्हा एकदा मिळाली एक सिंगल. सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16च्या घरामध्ये. 16 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कुणाल अँड अनिकेत बाद झाल्यानंतर थोडीशी बॅटिंग लाईफलाईन आहे ती मागे राहिली. चांगले बॅटिंग करावे लागेल. 8च्या सरासरीनं 16 धावा आपण धाव फलकावरती या ठिकाणी पाहतोय.
कारण हे मैदान आपण पाहिलं ना तर ह्या मैदानावरती अनेक धावा देखील बनल्या आणि त्या धावा देखील चेस झाल्यात. लो स्कोरिंग सामना देखील पाहिलेत, परंतु तो काल वेगळा होता, ती वेल वेगळी होती, हे देखील विसरून चालणार नाहीये. आणि ही मॅच वेगळी आहे, हे दोन संघ वेगळे आहेत, ही स्पर्धा वेगळी आहे, मात्र क्रिकेट आहे. यावेळेस तिसरं षटक टाकण्याकरता मिस्टर सुरेंद्र घाटाल याच्या पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी आपण पाहिलं तर विवेक गोरेच्या माध्यमातून हा झेल मात्र या ठिकाणी पकडला जातोय आणि समाप्त होतोय. रुपेश मोरेचा देखील खेळ आउट. धन्यवाद डीजे. सॉरी, आपण या ठिकाणी पाहिलं तर रवींद्र चौधरी नावाचा खेळाडू होता आणि त्याच्या माध्यमातून झेल मात्र पकडला गेलाय. विवेक गोवारीचा विचार आपण केला तर तो खेळाडू आपल्याला जीवदानी गिरीश संघामध्ये खेळताना जरूर पाहायला मिळतोय. तर विकेट या ठिकाणी जरूर आले. सौरव तांडेकरनं निश्चितच षटकार 3 जर या ठिकाणी मारले तर 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. पहिला तर या ठिकाणी आलाय, अजून तर या ठिकाणी 2 आले तर 100चा कॅश प्राइज दिलं जाईल. मात्र षटकार आलाय, परंतु षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 22च्या घरामध्ये लढण्यासाठी काहीतरी मात्र करावं लागेल यावेळेस. आणि आल्या आल्या दीपेशच्या बॅटमधनं षटकार मात्र येताना आपण पाहतोय. यावेळेस आणखी एक येईल का? आणखी एक षटकार येतोय. बॅक टू बॅक 2 षटकार. यावेळेस अजून एक येईल का? आणि अजून एक आलाय. 100 रुपयाचा कॅश प्राइज मात्र नक्कीच या ठिकाणी दिलेल. बॅक टू बॅक 3 षटकार आलेत आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले ती 34च्या घरामध्ये. 34 धावा, धाव फलकावरती. आणि त्याचनंतर मल्हार गोवार यांच्याकडनं देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी लागू झालाय. एकंदर 300 रुपयाचा कॅश प्राइज लागू झालाय, यात काही शंका नाहीये. मात्र जबरदस्त परफॉर्मन्स, लेट आलाय परंतु थेट आलाय आणि काय जबरदस्त पारी या ठिकाणी पेश केले. कालचा दिवस आपण पाहिला तर पीर बाबा स्पोर्ट पापडीच्या नावावरती राहिला. त्यांनी देखील सुपर मध्ये धडक मारले. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन, चौथा देखील आलाय. धन्यवाद डीजे. हा आहे क्रिकेट. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच षटकाची झाली आहे समाप्ती. 3 षटक समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आपण पाहिल्या तर 40 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडूमध्ये तब्बल 18 धावा बनवल्या, त्या म्हणजेच 18 नाही तर 24 धावा बनवल्या. सदानंद पाटील दिलदार मनाचा संघाचे पाठीशी हाय. चौकार चक्कर मारून करतो धावनचा वर्ष. चौकार चक्कर मारून करतो धावनचा वर्ष. प्रशांत घरचं नाव ऐकता, प्रशांत घरचं नाव. हे प्रशांत घरचं नाव ऐकता, प्रशांत घरचं नाव. धन्यवाद डीजे, धन्यवाद सगळ्यांचं. नक्कीच पुन्हा एकदा स्वागत करूया आपण. जाऊया आता मात्र लकी ड्रॉच्या दिशेनं. 3 ड्रॉ आमच्या हातामध्ये आहेत. त्या 3 ड्रॉ मध्ये कर्णधार इथे दाखल झालेले आहेत पीरबाबा पापडे टीम्सचे. नक्कीच म्हणत दादा आपण या, म्हणत दादा आपण पुढे या. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मग
दोन संघनायक म्हणजे एका बाजूने वाघोबा स्पोर्ट्स टिवरी आणि बाबा स्पोर्ट्स पापडी चालू असल्या सामन्याचे प्रतिनिधी आपण लक्ष असू द्या. ड्रॉ आहेत. एक काढायची एक ड्रॉ काढली जाईल ती बाय असेल. हा एक ड्रॉ काढली जाईल ती बाय कोणाला मिळेल ही बायची आपण ठेवूया. होऊया की मॅच कोणाला नक्कीच आपण पाहिलाय त्या दोन त्या ओपन केल्या जातील. ही डायरेक्ट आपण बघितले तर मग फायनल मध्ये विजयी संघ अगेन्स्ट पीर बाबा पापडी म्हणजे बाय कोणाला मिळाली आहे. डेफिनेटली वाघोबा स्पोर्ट्स टिवरी. क्या बात आहे. नशिबाची साथ कशी असावी तर अशी असावी. टिवरी संघ आपण पाहिला तर नक्कीच ग्रेट एंट्री मात्र आपण पाहतोय. मात्र ग्रेट आणि थेट मात्र डायरेक्ट फायनल मध्ये नक्कीच जाताना पाहायला मिळालाय. बॅक टू द कमेंट्री बॉक्स. तर मॅचला ही सुरुवात पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय. लक्ष आहे ते म्हणजेच 41 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहिलं तर एकविरा स्फोट वाकीपाडाची टीम अगदी समुद्रामध्ये अडकली होती असं म्हणायला हरकत नाहीये. पण या ठिकाणी आपण पाहिला तर हा पहिला बॉल यॉर्करचा मारा केला होता. ओ हो 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 सुंदर शतरक्षण सुंदर शतरक्षण. शॉट उडानला आपल्याला पाहायला मिळालं. जयेश मोरे अगदी वेगानं त्या ठिकाणी पुढे आले होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण जयेशच्या माध्यमातून एक सिंगल धाववरती रोखला गेला. फक्त गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल ज्या अनुषंगाने हा चेंडू मात्र राहुल गुंड याला मात्र डिलिव्हर केला होता. परंतु चांगला बॉल होता. सन्मान दिला गेला हलक्या हातानं. रुपेश मोरे एक गेम चेंजर खेळाडू आहे. षटकातील पुढचा बॉल स्वीटशीटचा पटका आणि हा येतो या ठिकाणी षटकार 6 धावा. मारुनी करतो धावनचा वर्ष चौकर चक्कर मारुनी करतो धावनचा वर्ष. प्रसंत घरचं नाव ऐकता प्रसंत घरचं नाव हे प्रसंत घरचं नाव ऐकता प्रसंत घरचं नाव. धन्यवाद अडीजे धन्यवाद. आणि हे गाणं ऐकल्यानंतर स्माईल नक्कीच केवलजी मांगेला यांच्या चेहऱ्यावरती जरूर पाहायला मिळते. कदाचित त्यांच्या मामाचं गाव असावं आणि प्रशांत घरचे मोठे बिग फॅन आहेत केवल. आणि हे केवल तुमच्यासाठी खास गाणं होतं. मात्र मैदानाच्या दिशेने आपण वळूया. निश्चितच षटकार या ठिकाणी पेश केलाय. षटकारानं धावसंख्या आपण पाहिले तर जाऊन पोहोचले ती म्हणजेच 7 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा सूचित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. आईच्या
केसी लेविन संघाचा भक्कम पॅकर हाय सदानंद पाटील दिलदार मनाचा संघाचे पाठीशी हाय चौकार चक्कर मारून करतो धावनचा वर्ष चौकार चक्कर मारून करतो धावनचा वर्ष प्रसंत घरचं नाव ऐकता प्रसंत घरचं नाव हे प्रसंत घरचं नाव ऐकता प्रसंत घरचं नाव धन्यवाद डीजे. धावसंख्या आपण पाहिली तर 7 असताना पहिली विकेट डाऊन झाली आहे. न्यू स्टार वसई टीम सी प्ले डाऊनच्या स्वरूपामध्ये सुरेंद्र घाटल मात्र डगआउटला परतलीत. विकेट या ठिकाणी मिळवलंय रुपेश मोरण. सुरेंद्र घाटाल त्याच्या बॅटमध्ये एक षटकार आला होता, त्याला मात्र डगआउटचा रस्ता दाखवला. या प्लेट इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक होता कव्हर पॉइंटला मात्र निश्चितच क्लिअर करायचं होतं अनिकेत चौधरीला, परंतु त्याच्या खेळीसाठी जाळं रचलं होतं. कव्हर पॉइंट मध्ये प्रोटेक्शन होतं आणि झेल मात्र पकडला गेलाय. अनिकेत चौधरी देखील आउट. दोन विकेट या ठिकाणी निश्चितच मिळवलेत गोलंदाज रुपेश मोरण. थोडासा बॅकफुटती संघ जरूर या ठिकाणी पाहायला मिळतो न्यू स्टार वसई, कारण थोडासा बॅकफुट येताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, कारण महत्वाचे 2 बॅटर होते, त्यांना मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय. आता मात्र थोडीशी अडचणीमध्ये संघ आपण पाहिला तर पाहायला मिळते न्यू स्टार वसई. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश मेरे आहे. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस डिलिव्हरी समोरच्या दिशेनं चेंडूला मात्र एवढंच केलं गेले. स्टेट ड्राईव्हचा फटका जरूर पाहायला मिळाला होता योगेश मेरेच्या बॅट मधनं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण कुणाल मडकेचं पाहायला मिळालं आणि एक सिंगल धाव मात्र कंप्लीट केली गेली. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 8 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल एवढंच आपण पाहिलं तर बॅटची लिडिंग एज काम तमाम मोठी विकेट मिळवलंय. आणखी एक या ठिकाणी राहुल गोंड, त्याच्या खेळीवरती निश्चितच आशा आकांक्षा निश्चितच होत्या, परंतु त्या आशा मात्र निराशाला जाताना या ठिकाणी आपण पाहतोय. निराश मनाने डगआउटच्या दिशेने परतताना आपल्याला पाहायला मिळतोय खेळाडू म्हणजेच राहुल गोंड. आउट. या नावाचा होतो गाजा बाजा वीर रणाने जांभूळ पाड्याचा टेनिस विकेटचा राजा. हे प्रशांत घरत या नावाचा होतो गाजा बाजा वीर रणाने जांभूळ पाड्याचा टेनिस विकेटचा राजा. खेळतो पूर्ण चिठ्ठीने काढतो चिठ्ठीने एक धाव, खेळतो पूर्ण चिठ्ठीने काढतो चिठ्ठीने. जे आपण पाहतोय पालघरचा वंडर बॉय, नक्की त्याचं गाणं आपल्याला ऐकायला मिळालं, परंतु आमचे कॅमेरामॅन भरपूर खुश होत आहेत. केवळ मांगेला त्यांच्या चेहऱ्यावर काय स्माइल आले, वाह क्या बात है. धावसंख्या झाली ती 8. अजून सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर धावांची गरज असणार आहे 33. यावेळेस लो फुल टॉस डिलिव्हरी होती आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर हो 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 अजून एक मोठी विकेट या ठिकाणी. दुखापत झालेली आहे खेळाडूला, कदाचित नक्कीच सिरियसली होऊ शकतोय. प्लीज पाणी घेऊन जायचं आहे. बर्फाय 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 बर्फाय.
हा भरपूर काही दुखापत झाली असं दिसून येत आहे. क्रिकेट आपण बघितलं तर ॲक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय काय घडला गेलाय. निश्चितच जी तोड मेहनत या ठिकाणी घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एकविरा स्पोर्ट टीमचे सर्व खेळाडू. यावेळेस आपण पाहिलं तर रवी डवले याच्या माध्यमातून रनआउट फलंदाज मात्र केला गेला, परंतु थोडासा स्लिप झाला, थोडीशी जखम देखील झाली. परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं ना तर गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज होतोय. प्रशांत आलाय न्यू बॅटर. यावेळेस आपण पाहिलं तर ओ हो 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 दुसऱ्या ॲटम मध्ये झेल मात्र या ठिकाणी पकडला गेलाय. आणखी एक मोठी विकेट. धन्यवाद. आणखी एक डेंजरस खिलाडी मैदानाच्या आतमध्ये अक्षय गोंड हा इन होतोय. आता मात्र अक्षयला जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. अजून सुद्धा वेळ गेली नाहीये, संधी आहे, परंतु त्याच्याकरता चांगलं बॅटिंग करावी लागेल. यावेळेस आपण पाहतोय आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू टाकून झाले 3 आणि अजूनपर्यंत एकही धाव आली नाही या तिन्ही चेंडूमध्ये. पुन्हा एकदा विकेट मिडॉन और पाहायला मिळेल का रवी डावलेकडनं. यावेळेस अजून एक डॉट बॉल. मित्र म्हणेन जाग्यावरनं खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. फुटवरचा अभाव मिळत नाहीये. बॉलच्या मिरिटमध्ये एवढं निश्चितच खेळावा लागेल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणता फटका खेळायचा आहे, कोणती निवडायची आहे, तुमचं शॉट सिलेक्शन काय आहे, त्या मिनिटमध्ये एवढं निश्चित तुम्हाला चांगले बॅट ही लँड करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अजून एक डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा विकेट मिडन ओव्हर पाहायला मिळेल का. अगोदर तो कारनामा केलाय, यावेळेस देखील तो कारनामा पाहायला मिळेल का. काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते रवी डवळेच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हवाई हल्ला केलाय, कॅच होईल का, परंतु नाही. प्रयत्न खूप चांगले केले होते. कदाचित हा झेल पकडला असता तर निश्चितच विकेट मिडन ओव्हर पाहायला मिळाली असती. परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर षटकाची झाली आहे समाप्ती. फक्त 2 धावा या ठिकाणी या ओव्हर मध्ये आल्या आणि टोटल धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजेच 10 या आकड्यावरती.
सारा लवलाय मुंबई ठाणा नावाला अटक केलाय पुन्हा सारा लवलाय मुंबई ठाणा नावाला अटक केलाय पुन्हा धन्यवाद डीजे. आता मात्र तिसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज दीपेश मोरे. शॉर्ट रनअप षटकातील हा पहिला बॉल. यावेळेस दीपेशच्या विरोधामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. जयेश मोरे अगदी वेगाने पुढे आला होता आणि हा रनिंग झेल मात्र पकडण्याचा प्रयत्न थोडासा असफल जरूर ठरलाय. अगदी शेवटपर्यंत चेंडूवरती नजर कंप्लीट होती. चेंडू हाताला ब्रश जरूर झाला होता परंतु शेवटच्या मुवमेंटला मात्र थोडासा हात स्लिप झाला आणि झेल मात्र सुटला गेलाय. मात्र प्रयत्न खूप चांगले या ठिकाणी जरूर होते. आता मात्र जिंकण्यासाठी अजून या ठिकाणी आपण पाहिलं तर 30 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवरती षटकार मारावा लागेल. पहिला तर या ठिकाणी आपण पाहिला तर आलाय जरूर. मॅच अजून ऑन आहे यात काही शंका नाहीये. अजून सुद्धा 4 बॉल मध्ये 4 मारावे लागतील आणि हे षटकार आपण पाहिले ना तर शेवटच्या ओव्हर मध्ये आले होते. सुरेंद्र घाटालाच्या गोलंदाजी आक्रमण केलं होतं ते म्हणजेच दीपेशनं. तोच खेळ पुन्हा एकदा करावा लागेल. यावेळेस आणखी एक येईल का? लॉंग ऑनला दुसरा देखील आलाय. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग मिस्टर अक्षय गोंड. आता मात्र 3 बॉल आणि 18ची गरज आहे. अजून सुद्धा 3 मारावे लागतील. मिटिंग करणं थोडासा भाग पाडलंय अक्षयनं. यावेळेस आपण पाहिलं तर दीपेशच्या विरोधामध्ये निश्चितच हे 2 मोठे फटके. 3 चेंडू 18 धावांची आवश्यकता. 5 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता असताना बॅक टू बॅक या ठिकाणी आपण पाहिले तर 2 षटकार आलेत. यावेळेस आपण पाहिलं तर प्ले अँड मिस डॉट डिलिव्हरी. आता मात्र 2 बॉल 18ची गरज. एक डॉट बॉल निश्चितच या ठिकाणी आलाय. यावेळेस समोरच्या दिशेनं वॉटर कॅच, वॉटर कॅच. काय जबरदस्त झेल या ठिकाणी पकडलाय. अगदी सीमारेषेच्या लगत हा झेल या ठिकाणी कुणाल मडकेनं पकडलाय. साईनाथाने योगी राजानं सांगावं धाडीला. साईनाथाने योगी राजानं सांगावं धाडीला. पायी पायी पालखी घेऊन निघालो बाबांच्या शिर्डीला. 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 धन्यवाद डीजे. आता मात्र 1 बॉल आणि 18ची गरज आहे. फक्त औपचारिकता राहिले. मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजेच यज्ञेश आणि अजून एक विकेट या ठिकाणी मिळवलाय. यज्ञेश देखील आउट. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये सुपर 3 मध्ये पोहोचणारा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच आई एकविरा स्पोर्ट वाकीपाडा. कॉंग्रॅच्युलेशन एकविरा स्पोर्ट वाकीपाडा. ऑल प्लेयर्स अँड हार्दिक